एका गावामध्ये एक जोडपं राहत असतं आणि ते दोघं जण खूप प्रेमाने राहत असतात. म्हणजे ही खरी आहे घटना. तर तो नवरा त्या फॅक्टरीमध्ये काम करत असतो, म्हणजे त्याची स्वतःची फॅक्टरी असते. एक दिवस त्या फॅक्टरीला आग लागते आणि आग लागल्यानंतर त्यांचं म्हणजे सर्व काही नुकसान होतं, काहीच राहत नाही. ते नुकसान झाल्यामुळं घर बँकेकडे गहाण ठेवलं जातं. मग काही दिवसानंतर ते हप्ते फेडणं होत नाही. मग त्यावेळेस बँक येते आणि ती जे घर आहे ते ताब्यात घेते. मग त्यावेळेस त्यांना भाड्याच्या घरात राहण्यासाठी जावं लागतं. मग ते भाड्याच्या घरात राहतात आणि मग ती बायको नवऱ्याला म्हणते की माझे जे दागिने आहेत ते मोडून तुम्ही एक छोटासा बिझनेस चालू करा, म्हणजे आपला कसा तरी उदरनिर्वाह चालू राहील. मग तो नवरा म्हणतो की तुझे दागिने नको मोडायला, कारण कसं होतं, महिलांचा जीव त्या दागिन्यामध्ये खूप असतो, त्या दागिने मोडून देत नाहीत. पण ती आता नवऱ्याला वर आणण्यासाठी ती सांगते की मोडून टाका, खूप आग्रह करते. आणि मग त्यावेळेस तो नवरा तिचा ऐकतो आणि एक छोटासा बिझनेस चालू करतो. हळूहळू तो बिझनेस खूप मोठा होतो आणि एक चांगली कंपनी चालू होते. तर त्या ठिकाणी खूप लोक कामं करायला असतात. आणि एक दिवस एक मुलगी खूप सुंदर असते दिसायला, तर ती जॉबसाठी आलेली असते आणि मग ती इंटरव्ह्यू देते. तर ती इंटरव्ह्यूमध्ये पास होते. मग ती रोज जॉबला येते, पण तिचं लक्ष सगळं ते म्हणजे कामावर नसतं, त्या मालकावरती असतं. ती मालकाला सारखी निहाळते आणि काही दिवसानंतर त्या मालकाचं पण तिच्यावरती प्रेम होतं. मग ते हळूहळू चहा घ्यायला जातात, कॉफी घ्यायला जातात आणि मग ते सतत बरोबर राहतात. मग एक दिवस कॉफी घ्यायला गेल्यानंतर ती म्हणते की आपण लग्न करूया. त्यावेळेस तो म्हणतो की ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मी नाही करू शकत. तर ती म्हणते काही हरकत नाही, तुम्ही घटस्फोट घ्या. मग त्याला एवढं तिने फसवलेलं असतं, त्यामुळे तो तिचं ऐकतो आणि मग तो ठरवतो की आज बायकोला सांगायचं की मला घटस्फोट हवा आहे. मग आणि योगायोगाने त्या दिवशी त्याची बायको हॉस्पिटलमध्ये गेलेली असते, तिचं पोट दुखत असतं म्हणून. आणि डॉक्टरांनी तपासणी केली. मग तपासणी झाल्यावर रिपोर्ट आले. तर त्या रिपोर्टमध्ये असं आलं की तिला कॅन्सर होता, कॅन्सर निघाला, ब्लड कॅन्सर. मग तिच्या पायाखालची जमीन हादरून गेली. तिला एक छोटा मुलगा होता. मग ती घरी आल्यानंतर मनात ठरवते की आता नवऱ्याला सांगायचं की मला कॅन्सर झाला आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की माझ्याकडे फक्त 7 दिवस आहेत आणि मग नंतर तुम्ही लग्न करा आणि सुखी जीवन जगा आणि मुलाला पण आई होईल, असं ती म्हणणार असते. घरी येते आणि नवरा रस्त्याने विचार करत येतो की आज तिला सांगून टाकायचं.